नमस्कार, सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज मी मटकीला मोड कसे आणायचे ते तुम्हाला दाखवणार आहे, तेही एकदम झटपट पद्धतीने। चला मग पाहूया। निवडून मी 2 वाट्या मटकी घेतलेली आहे। ही गावरान मटकी आहे, कारण ही गावरान मटकी घेतलेली की मोड ही छान येतात आणि चवीलाही खूप छान असते। आता ही मी पाण्यात 7 ते 8 तास भिजत घालणार आहे। अशा पद्धतीने आपली मटकी 7 ते 8 तास भिजलेली आहे। ही पहा छान भिजलेली आहे पूर्ण। आता आपली छोटी मटकी होती ती पूर्ण फुगलेली आहे। मग आपण समजायचे की ही छान भिजलेली आहे। आता मटकीतले पाणी आपण काढून घेऊ। मटकीतले पाणी आता काढून झालेले आहे। आता आपण दोनदा आपण छान धुवून घेऊ मटकी परत। असे दोनदा धुवून घेतल्याने काय होते, मटकीला वासही राहत नाही आणि चिकटपणाही येत नाही मोड आल्यावर। जी आपण भिजत घातलेली मटकी आहे ती 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। ती आता आपण छान नितळायला ठेवू। आपल्या घरी जर चाळण असेल तर चाळणीत अशी ही मटकी छान पसरून नितळून घेऊ। यामध्ये पाण्याचा अंश ठेवून द्यायचा नाही। माझ्याकडे पुरणाची चाळण होती म्हणून मी पुरणाच्या चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवलेले आहे मटकीतले। तर तुमच्याकडे कुठलीही चाळण असेल घरी त्यामध्ये सुद्धा आपण मटकी ठेवू शकतो। मटकीत थोडं पाणी राहिलं तर चिकटपणा येतो, म्हणून आपण मटकीमध्ये पाणीचा अंश ठेवायचा नाही। ही पूर्ण नितळली आहे बघा, तुम्हाला दाखवते। हे बघा मटकीमध्ये एवढं राहिलेलं पाणी होते। आपण 5 ते 10 मिनिटं थोडं असंच नितळायला ठेवू। 5 ते 10 मिनिटं झालेली आहे। या मटकीतले पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे। आता आपण हे अशा ठिकाणी मटकी ठेवायची की तिथे पट करून मोड येतील। आता ही मटकी आपण आता उबदार ठिकाणी ठेवणार आहे। उबदार ठिकाणी ठेवल्याने काय होतं की मटकीला मोड पटकन येऊन जातात, म्हणून आता आपण हे उबदार ठिकाणी ठेवू। मी त्यासाठी काय करते, एक मोठं भांड घेते त्यामध्ये एक कपडा टाकून घेते। अशा पद्धतीने कपडा टाकून घेते आणि जी आपण चाळण होती मटकीची ती आपण अशा पद्धतीने ठेवून देते। आता मटकी मी अशी झाकून ठेवते, त्याच्यावर एक कापड अंतरते। अशा पद्धतीने जर कापड आपण झाकून ठेवले तर आतमध्ये चांगलं उबदार वातावरण तयार होते आणि मटकीला मोड पटकन छान येतात। आणि मी नेहमी चाळणीतच का मटकी घालते की कापडात बांधून ठेवलं तर मोड तुटतात आणि चाळणीमध्ये मोड हे तुटले जात नाही। तुम्हाला मी सकाळी आल्यानंतर दाखवते। आपण हे आता उबदार ठिकाणी रात्रभर ठेवून देऊ। मटकीला मोड कसे आले ते आता आपण पाहणार आहोत। तर चला मग बघूया। पाणी कसे सुटलेले बघा, आतल्या उभीमुळे ह्याला पाणी सुटलेले आहे, म्हणून मटकीलाही मोड खूप छान आले। हे पहा मटकीला किती छान मोड आलेले आहेत। मी नेहमी या पद्धतीनेच मटकी लावते। हे बघा अशा प्रकारे जर आपण मोड लावले तर मटकीला भरपूर प्रमाणात मोड येतात। तुम्हाला मी दाखवते। बघा खूपच छान एकूण एक मटकीला मोड आलेला आहे आणि आपली मोड ही तुटत नाही। अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरच्या घरी मोड आणू शकता। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे पहा
तुम्हाला आज मटकीची थोडी मी माहिती सांगते आणि मटकीमध्ये काय काय घटक असतात तेही तुम्हाला सांगते. आणि आठवड्यातून 2दा तरी आपण मटकी खाल्लीच पाहिजे किंवा अनाशेपोटी सकाळी जर मोड आलेली मटकी खाल्ली तर शरीराला खूपच चांगलं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगते मटकीमध्ये प्रोटीन असतं, फायबर असतं आणि लोह तर भरपूर असतं आणि व्हिटॅमिन बी तर भरपूर प्रमाणात असतं. म्हणून रोज सकाळी का असताना आपण अनाशेपोटी आपण नाश्ता म्हणून जर मटकीची मोड आलेली खाल्ली तर सगळ्यात उत्तमच आहे. तुम्हाला ही माझी मटकीला मोड आणण्याची पद्धत कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.